तर आता सासूबाई गाडी ओळत आहे. गाडी पुजायची राहिलेली. यश सकाळचा गेलेला तिकडे गाडी घेऊन, तर गाडी पुजायची सासूबाईकडून राहिलेली आज. म्हटले हे करून घ्या, आता लवकर येणं होईल नाही होईल तर ठीक आहे, आता निघता निघ होईल पण गाडी पुजते. आता दीदीनी आजीला 2 साड्या घेतल्या. तर आता यश बोला मी आजीला पैसे देतो, मग तिला परत आणि काय घ्यायचं ते घेईल. आता चाललं आहे त्यांचं. काहीतरी राहिले, पुन्हा गेले आतमध्ये आणायला. आणि उन्हामध्ये आले की तुम्हाला माहिती माझे डोळे बंद होतात. मी सावलीत येऊन उभी राहते. मला एवढा त्रास झाला आहे उन्हाचा इकडे. बापरे, एवढं थंड पाणी पिते, एवढं थंड. आता तिकडे जाऊन निघणार आहे, घसा बिसा बसणार आहे मला. चालते चला, आता सासूबाई गाडी पुसते, तुम्हाला दाखवते. हां घ्या. हां नाही राहत, हवे नाही राहत, राहू द्या. ते आता ते कसं काय झालं काय माहिती. काय नाही, जाऊ द्या जाऊ द्या, नाही राहणार दिवा, नाही राहणार हवे नाही, राहू द्या. वात वर घ्या ना मोठी जागा. ते आजी ताटा म्हणते ते पहिलं तुला देते आजी बाबा. ये ना तू, त्या आजी हातवर जाय ना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. गाडी माझा आली त्यांच्या गावात. आता काय तुम्हाला काय तर लुगडं घ्यायचं, चोळी घ्यायची, काय ते घेत गरम असं दादा. आता पाणी घातलं साहेबांनी चांगलं मस्त एवढी आपल्या इथं नाही का. मला द्या हवडीचे बोल. बस 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 बसले का. तर झाली आता गाडीची पूजा वगैरे झाली. सगळ्यांनी तोंड गोड केलं, साखर खाली. यशने आता मिठाई वगैरे आणली पण आम्ही खोलली नाही आहे, तर ठेवले गाडीमध्ये. आजीला दिले, समोर काकूला वगैरे नेऊन दिले मी. आणि आता बाकीचं गाडीत घेतलं ते मुंबईला. थांबा तिकडं काय चाललं आहे बघू द्या. बरं ठीक आहे चला, आता मला गोल गोल फिरवतोय बघा कसा, माझे फोटो काढ म्हणून. तर चला त्याचे फोटो काढते मी इथं. आणि बघू आता रस्त्याने काय कुठं काय भेटणं होतं आहे, काय घेणं होतं, कुठं थांबणं होतं आहे. चला निघूया मग आता. पर्यंत आलो आहे आणि इथे गावात यशने घेतली लस्सी. हे बघा हे गावात इथं थांबलेच आहे भेळ घेण्यासाठी. भेळ पाहिजे. आता पावसाचं वातावरण एकदम भयानक झालेलं आहे बघा, एकदम काळं वातावरण झालं आहे. हे मी विंडोतून घेते म्हणून कोणी पण येता जाता दिसतंय. तर आता आम्ही दोघं लस्सी घेतोय, साहेब येत आहे तोपर्यंत. भाजी सर इकडे घे तुझे. वाढू दे मग. तुझं घे. तर इथे परिवार गार्डन कधी पण थांबतो, तर काही खायचं असेल तर इथेच थांबतो. यश जेवलेला नव्हता तो माहिती ना, लग्नात वगैरे कुठे गेला अजिबात जेवत नाही. मित्राची तर गेलेला तरी पण नाही जेवला. आणि आम्ही जेवून निघालो. आम्ही फक्त गरम गरम कॉफी घेतली दोघांनी पण. यशने मसाला पापड आणि पनीर रोटी वगैरे असं घेतलं आहे. आता निघतो इथून. आता इथे वाजले किती आम्हाला 6:15 वाजले. आता इथून जवळजवळ 3 तासाचा प्रवास आहे अजून. चला आता निघतो मग इथून. तर ताईनो आम्ही आता पोचलीत घरी.
9:30 वाजून 5 मिनिट झालेत बघा. घरातून 4 वाजता निघालो, 4:45ला निघालेलं घरातून, तर 9:30ला मी घरात पोचले. यश ते सगळे सामान, आता सामान एवढं भरपूर आहेत ना, पूर्ण गाडीची डिक्की, पुढच्या सीटावर वगैरे फक्त मला बसण्यापुरती जागा होती, एवढं सामान होतं. आणि घसा पॅक झाला थोडा, खूप थंड पाणी पिले गावी, घसा खूप पॅक झाला आहे. आता 2 दिवस तरी घशातून आवाज व्यवस्थित निघेल की नाही माहिती नाही, का तर ते एवढं सोप पडत होतं ना, खूप पाणी पित होते आणि एकदम थंड पाणी पित होते. आणि मी झोपलेली पण, तुम्हाला बोलली रात्री आम्ही झोपलेलं नव्हतो तिकडे, गाडीत झोपली पण होती. आणि जेवण वगैरे आता तिने काही नूडल्स मागवले तिला, आणि मी भाजी चपाती वगैरे बनवून घेऊन आलेली आहेत. चपात्या वगैरे जास्तच बनवल्या होत्या आणि पातोड्या. तर आता ठीक आहे, सामान वगैरे घेऊन येतील, आता वेळ लागेल. आणि आता काय तो गोंधळ घरात 2 दिवस इतका पसारा वगैरे असणार, कारण सामानच खूप आहे माझ्याकडून, काही लगेच ॲडजस्ट होणार नाही. ते ऑलरेडी खूप थकलो आहे आम्ही दोघे पण, साहेब आणि मी, ते झोप नसल्यामुळे. हे बघा, सासूबाईने हे तिखट मला बनवून दिलेत, जे आपल्या घरच्या थोड्याशा तिखट मिरच्या होत्या आणि काश्मीरी मिरची घेऊन मी हिंगाचं असं बघा, हिंग ठेवलं आहे यामध्ये, म्हणजे खराब नाही होत. मी कुठल्याही मसाल्यामध्ये हिंग ठेवते. काश्मीरी 1 किलो घेतलेली ना घरच्या थोड्याशा, तर एवढे त्यांनी मला कुटून दिलेत ही मिरची. तर हे ठेवते आता, भरून ठेवायचं काम चाललं आहे, एक एक वस्तू, बरंच काय काय. आता बाकीचं सगळं तुम्हाला नंतर दाखवते. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर गावी जाऊन आले रात्रीची, तुम्हाला बोललेत गावावरून जाऊन आले. त्यानंतर मी आत्ता तुम्हाला भेटते. गावी रविवारी आलेत मी, आणि आज आहे बुधवार. मी रविवार ते बुधवारपर्यंत कुठलं शूट घेतलं नाही, काहीच नाही. का तर गावचा एवढा पसारा वगैरे इतका आणलेला, आणि गावी गरमीनी वगैरे, तुम्हाला पहिलेच बोलली मी, थंड पाणी पिले, माझा घसा पूर्ण पॅक होता, मला बोलायलाच होत नव्हतं. खूपच जास्त थंड पाणी पिले, कारण सोप पडत होता नुसता. तर याचा फोन आलेला म्हणून कट करावा लागला. तर आता निघाले, दुपारचे वाजले आता 1:30 वाजले. खूप काम होतं आणि गावचा खूप पसारा आणलेला. मी तुम्हाला काही एक दाखवले काय आणलं, कारण का इतकं घर भरलेलं होतं, आणि ते गावी जाऊन वैतागून आलेलो, तर खूप पसारा होता, ते काय दाखवलं. पण थोडंसं राहिले, काय छोटं मोठं सामान भरायचं. धान्य वगैरे लगेच भरून ठेवलं, बोरिंग पावडर वगैरे टाकून धान्य लगेच भरून ठेवलं. का तर वातावरण, पाऊस पडतोय, रोजच पाऊस येतोय आता आमच्याकडे, तर ते हवा जर लागली तर धान्य पण नरम पडेल आणि लवकर कीड पण लागेल, म्हणून चांगलं पॅक करून बोरिंग पावडर वगैरे टाकून हे केलं आहे. आणि आत्ता निघाले, ते याचाच फोन येतो आहे सारखा मला, डॉक्टरकडे घेऊन चालला आहे लालबागला. मी तुम्हाला पहिलं पण बोललेली आहे, माझ्या हाताचा जो प्रॉब्लेम झाला आहे, कितीतरी वेळा सांगतच नाही का काय प्रॉब्लेम झाला आहे माझ्या हाताचा, पण का तर असं सारखं मला असं वाटतं की नको ताईंना पण सांगायला की माझं दुखतं आहे. त्यामुळे मी आता हल्ली माझे व्हिडिओ वगैरे पण व्यवस्थित घेत नाही, मी शूटच घेत नाही जास्त, वर काहीतरी दाखवते. पण आता ना कुठली साफसफाई करताना कुठलं काहीच घेत नाही, फक्त थोडंसं एखादी रेसिपी वगैरे येते, कारण बघताय हल्ली व्हिडिओ माझे व्यवस्थित येतच नाही आहे. का तर मला हाताचा खूप प्रॉब्लेम झाला, हाताचा म्हणजे माझ्या अर्ध्या पाठीतून दुखणं चालू झालं आहे. तर त्याच्यासाठी सारखंच डॉक्टरकडे जावं लागतं. आता पहिलं पण गेलो, त्याने MRI वगैरे करायला लावला, सगळं झालं. आज पुन्हा बोलवलं आहे, तर आता जाऊन येते. यश येतो आहे तिकडनं, तर मला आणि यशची मैत्रीण अंजू ती मला खाली घ्यायला, आणि यश जिममधून तसाच येतो आहे. तर आता लालबागला जाते. जे यशला इंजेक्शन वगैरे दिले खांद्याचं आणि गुडघ्याचं लिगामेंटचा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केलेला आहे. तर ते लवकर ऑपरेशनचं डिसिजन वगैरे कधी काही घेते नाही कुठल्या याचं, म्हणून त्यांच्याकडेच आमचं नेहमी, कोणाचं काही प्रॉब्लेम असेल त्यांच्याकडे जातो आहे. तर आता जाते, बाकीचं सगळं आवरलं आहे. पण आज कुठली काही रेसिपी घेतली नाही, कुठलं काहीच दाखवलं नाही, साधं सिंपलच बनवलेलं. यशला नॉनव्हेज बनवून दिलं आहे, साहेबांना मला कढी, त्यांना आवडत नाही जास्त कढी, पण वांगे बटाट्याची भाजी आणि कढी बनवली. चला आता निघते मी, आणि बघू आता डॉक्टर काय म्हणते काय नाही, तसं सांगते मी तुम्हाला. म्हणून पुन्हा एकदा बोलते का मला असं सारखं दुखणं वगैरे सांगितलं, मला कसं वाटतं की ताई काय विचार करतील सगळ्या, पण आहे ते आहे. आता बघ मात्र जे दिले आहेत, आपले जे काय प्रारब्ध असेल ते आपल्याला क्लिअर करायचीच आहे. तिथं काही नाही की असं नाही की खूप भक्ती केली, खूप देवपूजा केली, खूप काही केलं म्हणजे दुखणंच येणार नाही, असं अजिबात नाही, कोणालाच नाही होणार, ते कोणालाच नाही होणार आहे. साहेब तर मला नेहमी बोलतात, आपण तर काहीच भक्ती करत नाही, प्रेमानंद महाराज किती हे करतात, त्यांच्या 2 किडन्या गेलेल्या, ते कुठं भक्तीत कमी पडले, पण नाही, हे आपली प्रारब्ध असतात. तर ते का दुखतं आहे, कशाने होतं त्याचा विचार नाही करायचा, जो दिवस आला तो ढकलायचा. मी पण नाही हे करते. बघा दुखतं वगैरे इतकं, रात्रीचं मला रात्र झोपता नाही येते पाठीने, गावी जाऊन आले पण जास्त प्रॉब्लेम चालू झाला आहे प्रवासाने. तर ठीक आहे, चला आता निघते आणि भेटते तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यावर. चला, हां, मोबाईल तुझ्या पर्समध्ये ठेव. ही बघा, ही आली मला घ्यायला, काही नाही, पोरं मला बोलते जे गाडी सांभाळून बस.
ओके. चला आता आले घरी. औषधं दिलेत आता वेगळे चेंज करून. पुन्हा एक्सरे करायला लावला वेगळा जरा. इथे फक्त मानेचं इंजेक्शन दिले 2. एक हातात दिले, एक कमरेवर दिले. 2 इंजेक्शन दिले आणि यशला पण दिलं. यशचं पण ते बाकी होतं ना, यशला पण इंजेक्शन दिलं. तर चला आता औषधं वगैरे घेऊन बघू. पुन्हा सोमवारी मंगळवारी बोलवले. बघू आता काय काय होतं आहे ते. जाऊया आता जेवायचं. अजून जेवलं नव्हतं. आता 3 वाजले घरी यायला. आता जेवतो वगैरे. हे जेवलेला दिदी आम्ही बाकी आहेत. आणि आता हिला पण अंजू पण नाही जेवली. ती जे मरून गेलेले तशीच घरी. मी लगेच फोन केला म्हटली आहे, कारण साहेबांना काम होतं. यश पण फिक्स नव्हतं येईल की नाही येईल म्हणून. ती आणि मी जाणार होते. थकलायत बघा, थकलाय. सकाळपासून गेले थकले. चालेल चला आता बडबड करते काय. चला ठीक आहे. आता बघू याच्या पुढं काय रुटीन होते काय नाही. काय केलं काही तर काम तर भरपूर आहे करण्यासारखं, पण करत नाही मुद्दावर. थोडंसं रेस्ट घ्यायची म्हणून. चला ठीक आहे. आता हे व्हिडिओला इथे सांगते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मसाला ताई. नश्री स्वामी समर्थ.